उन्हाळा आलं की आईस्क्रीमच्या रेसिपी, हिवाळा आलं की शेंगदाण्याची चिक्की, तिळाची चक्की आणि पावसाळा आलं की भुट्टा भाजायचं. हे तर आपल्या रेसिपीतलं ठरलेलंच आहे. आणि तुम्हाला सांगतो, स्वीट कॉर्नरच्या इतक्या रेसिपी होऊ शकतात हे मला तर अजिबात पटलं नाही. कोण कोण डोसा करतं, कोण आप्पे करतं, कोण काय काय करतं. आपण हळूवार करून एक एक रेसिपी बघणार आहोत ह्याच्या साध्या सिंपलपासून बरं का. आता ह्या सीझनमध्ये भरपूर अशा कणसाच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यातलीच पहिली काय करायचं, कणीस सोलून घ्यायचं. आणि आमच्या घरामध्ये पहिल्यांदाच मी इथं कणीस सोलून घेतले या पावसाळ्यातलं. पहिल्यांदा खायचं म्हटल्यावर खूप चवीनं चव लागते वेगळीच त्याची. भाजून घ्यायचं, चटणी घेतलं आहे, मीठ घेतलं आहे आणि सगळ्या बाजूंना बटर लावायचं आणि त्यामध्येच गुळगुळून घ्यायचं. तर तयार झाले आहे पहिलं आपली हा भुट्टा. दुसऱ्यांदा आपण करणार आहोत तशाच पद्धतीनं, पण आता आपण लिंबू चोळून घेणार आहोत. तर त्याच प्लेटमध्ये लाल तिखट आणि चटणी घेतली आहे, लिंबू घेतला आहे कट करून. पहिल्यांदा आपण बटर लावलं होतं आणि त्यामुळं छान असं कणीस लागतं, एकदम तुपात तळल्यासारखं लागतं ते. तर आपण काय केलं आहे, कणीस चांगलं भाजून घ्यायचं आणि लिंबू आहे तो छान असा त्या लाल तिखटामध्ये आणि मिठामध्ये घासून घ्यायचा. रेग्युलर जे आपल्याला गाड्या मिळतो तसा पद्धतीने हा भुट्टा तयार करत आहे. जेवढं तिखट पाहिजे तितकं तुम्ही ह्याला घासून घेऊ शकता. इतकं छान लागतं गरमागरम हे कणीस असतं भाजलेलं. आणि तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये चूल असेल तर चुलीवरचं तर विषयच वेगळा असतो हे कणीस खाताना. तर आमच्या शहरामध्ये कुठलं आपलं गॅसवर भाजावं लागतं. तर अशा पद्धतीनं दिलंसुद्धा जातं आणि हे कणीस असं सर्व केलं जातं. छान असं हे तयार झालं आहे. तिसऱ्या नंबरचं तयार करूया. अगदी तशाच पद्धतीनं आपण गॅसवर हे भाजून घ्यायचं. ही जरा हे कणसाचा हा रेसिपी आहे मला खूप आवडली, एकदम नवीन पद्धतीनं. काकडी घेतली आहे चिरून, टमाटर घेतला आहे चिरून आणि कांदा पहिल्यांदा त्या ह्याच्या कणसाच्या सालीमध्ये घालून घ्यायचं. जितकं पाहिजे तेवढं कांदा, टमाटर, काकडी. ज्या लोकांना असं वेगळं काहीतरी खायची इच्छा असते किंवा कणसाबरोबर कांदा काकडी वगैरे काहीतरी खायचं असतं त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे बरं का. त्यावर लिंबू पिळून घ्यायचा, लाल तिखटाबरोबर लिंबू पिळून घ्या त्यावर, कांदा आणि काकडी वगैरे. नंतर आता जे कणीस भाजून घेतलं आहे त्याला बटर पहिल्यांदा लावून घ्यायचा आणि नंतर त्यावर आता लिंबू घासून घ्यायचा. लाल तिखटाचा वापर करायचा, म्हणजे बटर बरोबर हे लिंबू घासल्यानंतर दोन्हींचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं. आणि त्या ह्याच्यावर घालून ठेवायचं. जे आपण कांदा काकडी वगैरे घालून घेतले त्यावर वर कोथिंबीर घालायची आणि हे खायला किती सुंदर लागत असेल ते तुम्हाला विचार करू शकता. नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं. आता हे चौथा आपण कणसाचा प्रकार करत आहोत. आता ही रेसिपी तुम्हाला माहीतच असेल, सारखं तुमच्या इंस्टाग्रामच्या फीडला येत असेल, व्हायरल झालेली आहे हे रेसिपी. मी फक्त माझ्या पद्धतीनं केली आहे. कट करून घेतले आहेत कणस, थोडंसं इकडं तिकडं बदल करून मी हे केलं आहे, कणसाची रेसिपी केली आहे. पहिला तो आहे तो डायरेक्ट सॉसमध्ये वगैरे घातला आहे, पण मी पहिल्यांदा काय केलं आहे, बटर घातलं आहे कढईमध्ये आणि हे कणसे 5 ते 10 मिनटं फ्राय करून घेतले आहेत. त्यामुळं कणस आहे तो चांगली लागतात, म्हणजे कच्ची लागत नाहीत. आपण सॉसमध्ये किंवा जे बटरमध्ये नंतर घालतो तेव्हा पहिल्यांदा हे बटरमध्ये फ्राय करून घेतलेली कणसं आहेत ते बाजूला काढून घ्यायची. त्याच कढईमध्ये आता तेल घातलं आहे मी. लसणाच्या पाकळ्या घालायच्या, कट करून घालायच्या, म्हणजे छान असा स्वाद येतो. चिली फ्लेक्स घालायची, आपल्या जितकं पाहिजे तेवढं आवडीचं, म्हणजे तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणि छान ॲडिशनल केलं तर चालतं. ह्यात चिली फ्लेक्स घालून छान असं परतून घ्यायचं. हे सगळं साहित्य वाजताना गॅसची फ्लेम आहे ती लो करून घ्यायची, म्हणजे सगळं साहित्य करपण्याची शक्यता असते, करपून द्यायचं नाही. ह्यामध्ये 2 चमचे टमाटर सॉस घालायचा आणि नंतर घालायचं पास्ता किंवा पिझ्झा सॉस घालायचा. ह्यामुळं ह्या कणसाला खूप छान टेस्ट येते. लाल तिखट घालायचं आणि हे सर्व आहे ते साहित्य थोडा वेळ परतून घ्यायचं. भाजून वगैरे घ्यायचं नाही, नुसतं असं तेलामध्ये आणि लसणामध्ये त्या फ्राय करून घ्यायचं. शिगडीची फ्लेम किंवा गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेममध्येच सगळी रेसिपी करायची बरं का. तर सगळं आहे ते कणसं आपण फ्राय करून घेतलेली ह्यामध्ये ॲड करायची आणि परतून घ्यायची. सगळा मसाला ह्याला लागला की नंतर गॅस बंद करायचा, नाहीतर मसाला तो करपण्याची शक्यता असते. वरून घालायची हिरवीगार कोथिंबीर आणि थोडंसं हलवून घ्यायचं. बघू शकता चौथा प्रकार तर माझ्या आवडीचा झाला आहे. ह्यामध्ये मीठ घातलं नाही, कारण की शेजवान सॉस पास्ता सॉसमध्ये थोडंसं मीठ ॲडिशनल असतं, त्यामुळं खराट होण्याची शक्यता असते. तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही वरून थोडंसं मीठ घ्या आणि हे असं सर्व करा. तर एकदम मस्त. ह्यातला तुम्हाला कोणता प्रकार आवडला कणसाचा ते नक्की कमेंट करून सांगा. आणि सीझन चालू झाला आहे त्यामुळे कणसाच्या रेसिपी प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. असंच चॅनल पाहत राहा
आणि जाता सबस्क्राईब करा. धन्यवाद.